लोकांच्या हिताचं राजकारण बाजूला राहील आणि कुठेतरी फक्त व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका करणं हे या प्रकारचं राजकारण सुरू होईल। देवेंद्र फडणवीस असतील नाहीतर भाजपचे जे मोठे नेते ते काय करतात, आपल्या आसपास बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना ठेवतात, स्वतः सुसंस्कृत राजकारण केल्यासारखं दाखवतात, पण ह्या बहुजन समाजाच्या छोट्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून अतिशय खालच्या लेवलला जाऊन कुठेतरी ते बोलतात। म्हणजे ह्याच्यात बदनाम होतो बहुजन समाज, तिथं बदनाम होतो आणि हे जे काय गलिच्छ राजकारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, लोकांच्या हिताबद्दल बोललं गेलं पाहिजे। त्यामुळे जयंत पाटील साहेबांबद्दल जो काय पडळकर आमदार ते बोललेले आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करत आहोत। विधिमंडळात सुद्धा पडळकरांची भूमिका किंवा वागणं आहे ते आपण बघितलेलं आहे आणि त्यानंतरही बाहेर सुद्धा अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत। काय नेमकं कोण पाठीशी आहे असं वाटतंय? 100% याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपचे प्रमुख नेते आहेत। आता ज्या भागाचं प्रतिनिधित्व पडळकर करतात आणि तेच पडळकर अधिवेशनामध्ये जाऊन गुंडांचा वापर करत असतील तर दुर्दैवाने असं या पवित्र भूमीची बदनामी तिथं त्या ठिकाणी ते करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे हे जे वागणे हे अतिशय चुकीचं वागणे हे कुठल्याही समाजातल्या लोकांना पटलेलं नाही। पण जर असेच वक्तव्य पुन्हा एकदा येत राहिली तर महाराष्ट्रामध्ये दंगली घडतील वाटतं। मग कुठंतरी आपल्याला हे म्हणावं लागेल भाजपचे जे प्रमुख नेते त्यांचाच पाठिंबा अशा वक्तव्याला आहे। म्हणजे स्वतः स्वच्छ राहायचं पण त्यांच्या आसपासच्या बहुजन समाजाच्या नेत्यांना मुद्दामून असं गलिच्छ प्रकारचं राजकारण करण्यासारखं मुद्दामून सांगायचं अशी एक नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। पण ठेकेदाराच्या आत्महत्येनंतर त्यांच्यावरती आरोप झाला आणि मग त्याने थेट आईवरूनच बोललं, कितपत पटते? हे बघा, ठेकेदाराचा विषय असेल त्याच्या आधी अजून एक आपण जर बघितलं जमिनीचा मुद्दा आहे। या सगळ्या मुद्द्यांवरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून एक गलिच्छ जी काय राजनीती आहे ती रणनीती इथं केली गेली, कुठे लोकांचं आणि मीडियाचं लक्ष दुसरीकडे जावं हे अशा प्रकारचं राजकारण काय आपण खपून घेणार नाही। आम्ही सर्वजण या बाबतीतला निषेध करतो। नक्कीच आहे, अशा पद्धतीचं राजकारण खपून घेणार नाही अशा पद्धतीचा इशारा रोहित पवार देताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी जनता सुद्धा आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि एकूणच या पडळकरांच्या वक्तव्याचा ते निषेध आहे ते करताना आपल्याला दिसून येत आहेत। आवडतंय बघ कुठे, आवडतंय बघ कुठे, इथंच असतं आवडतंय बघ कुठे, इथंच कुठे आवडतंय कुठे, आवडतंय आलेले नाहीत आवडतंय। त्याला अस्पताला पाठवे की आणायला शक्य नाही रे, आपल्या दोघांना पण हे करता येणं शक्य नाही। थांब जरा ट्रायपॉडचं नंतर बघा, भाषण सुरू व्हायला अजून वेळ होणार। काय आणायला होता इथल्या इथं जवळ जवळ आहे तो, त्यानं वरनं फ्रेम दिला, त्याची पण फ्रेम ऑनेर आहे। ऑफिस लागला खाली घे पाहिजे नाही काय झालं मी उभं अरे माझं लाईन नको का नाही काय असं थांबून मला गाडी कोण करणार आहे मग काही खाली बस केवळ खाली कर की होते खाली कर सांगतो कर खाली धरतीला उडायचं काय जगा घ्यायला खाली कर व्यवस्थित मिळते हा घे टॉपच मिळतो ना होती काय मी खाली करणार बस
गेलेले लांब रे हो मागायचं राहिलेलं घेऊया थोडे बाहेर सोडवू पहिला लोकांना माझी विनंती आहे प्रमुख जे मंडळ आहे त्यांना जरा पुढे घेऊ प्रत्येकाला जरा बाजूला सरका जरा मोर्चाला शिस्तता सगळ्यांनी. विचारांमध्ये कुठेतरी फरक असतो, पण आई वडील करणं किंवा कुटुंबियांवरती जाणं ही संस्कृती महाराष्ट्रातली कधी नव्हती आणि महाराष्ट्रातली जनता या संस्कृतीला हद्दपार करेल असा विश्वास आहे. खरं तर आता जनतेचा रोष सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असो किंवा जनता या वक्तव्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळते. लोकांचा फार मनापासून या सगळ्या गोष्टींबाबतीत रोष बघायला मिळतोय. लोक विरोध करतात या प्रवृत्तीला आणि आम्हाला विश्वास आहे की सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत लोकच आणि विचार राहावा या दृष्टिकोनातूनच येत्या काळामध्ये निर्णय घेतील. खरं तर पडळकरांचं हे वक्तव्य कुठल्या आशेला धरून आहे असं वाटते, कारण विधिमंडळात सुद्धा त्यांची हाणामारी घेतली होती आपण. आता असं काही घडण्यामागे त्यांचा काय आशय असतो असं मला कधी वाटलं नाही, कारण रेग्युलरच काही अशा गोष्टी चालू आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना मूलभूत प्रश्नांना बाजूला ठेवण्यासाठी अशी काही लोक सत्ताधाऱ्यांनी जवळ ठेवलेली आहेत का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. नक्कीच हे होते रोहित पाटील आणि त्यांनी पडळकरांचा बोलवता धनी कोण अशा पद्धतीचा सवाल आहे ते या निमित्तानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळते. ये घे प्रतिक्रिया या मोर्चामध्ये अनेक जण सहभागी झालेत. त्यांच्या घोषणा पाहतोय की गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातला रोष आहे तो स्पष्टपणे पाहायला मिळतो. का ह्या घोषणा द्यायची वेळ आली म्हणजे त्यांनी भाषाच तशी वापरली. आज जर ही भाषा त्यांची सुधारली नसती तर आज सांगलीत आक्रोश बघायला मिळाला नसता. त्यांनी भाषा गेले 10 महिने झालं जयंत पाटील साहेबांवर बुकण्याचं काम गोपीचंद पडळकर प्रामाणिकपणे करत होते आणि त्याचाच हा आक्रोश तुम्ही आज बघितला. त्यांनी फक्त जयंत पाटील साहेबांवर बुकत होते तोपर्यंत ठीक आहे, पण आदरणीय आमचे लोकनेते राजाराम बापू पाटील आणि कुसुमताई पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केल्यामुळे हा तुम्हाला आज आक्रोश लोकांचा दिसतोय. आणि वेळीच जर फडणवीस साहेबांनी याला आळा घातला नाही तर ही ठिणगी आणखी वाढत जाईल. हा आजचा आक्रोश हा फक्त एक सर्वसामान्य माणसाचा आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यावर प्रेम करणारी जनता आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांवर प्रेम करणारी जनता आज सांगलीत उतरलेली आहे. फडणवीस साहेबांना एक विनंती आहे, शेवट त्यांची माफी मागा. जोपर्यंत ते माफी देणार नाहीत तोपर्यंत हा मोर्चा असाच आक्रोश मोर्चा असाच चालत राहील. त्याची ठिणगी महाराष्ट्रात वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि मला फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, हीच तुमची संस्कृती आहे का? एखाद्याच्या आईवर टीका करणे, एखाद्याच्या स्वर्गीय वडिलांवर टीका करणे. काय तुमची प्रतिक्रिया असणार यार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर? गोपीचंद पडळकर साहेबांनी गोपीचंद पडळकर यांनी जे जयंत पाटील साहेब आमचं दैवत आमचं नेतृत्व आहे, या नेतृत्वाने गेले 40 वर्ष आपल्या महाराष्ट्रात राजकारण केलं आणि ही भाषा ही योग्य नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आजपर्यंत आम्ही आमच्या साहेबांच्यावर काम केलं, या साहेबांनी